प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वात शांती असो. मित्रांनो, आपण पाहतो या दिवसात सगळीकडे जे आहे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची तयारी चालू आहे. नाताळ सणाची सगळीकडे लगबग चालू आहे आणि या दरम्यान आपल्याला या दिवसात वारंवार पवित्र शास्त्र बायबलमधील हे जे वचन आहे ते आपल्याला ऐकू येणार आहे. यशायाचा 9वा अध्याय 6वं वचन ते काय म्हणतं ते आपण पाहूया. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असं म्हणते. ही सगळी वर्णनं, ही सगळी विशेषणं आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी वापरलेली आहेत. परंतु प्रियानो, वारंवार लोकांना प्रश्न पडतो की खरोखरच हा प्रभू येशू ख्रिस्त देव आहे का? त्यानं बायबलमध्ये अशी अनेक वचनं आहेत जिथे स्पष्टपणे मांडलेलं आहे की येशू ख्रिस्त हा देव आहे आणि इतर अशा काही घटना आहेत, काही गोष्टी ज्या घडल्यात, खऱ्या घटना घडलेल्या आहेत, त्या गोष्टीसुद्धा प्रकट करतात की खरोखरच आपला प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे. आता सर्वप्रथम आपण पाहूया, जर हा प्रभू येशू ख्रिस्त देव आहे तर सर्वप्रथम तो पापरहित असावा, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं पाप नसावं, त्याच्या जीवनामध्ये पाप नसावं. आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आपण पाहिलं तर खरोखरच प्रियानो त्याचं जीवन हे अतिशय पूर्णपणे पवित्र आणि पापरहित होतं. सर्वप्रथम त्याच्या जन्माविषयी जर पाहिलं तर बायबलमध्ये म्हटलंय की त्याचा जन्म पवित्र आत्म्याद्वारे झाला. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं 1 योहानाचा 3रा अध्याय 5वं वचन किंवा इब्रिकराचं पत्र 4था अध्याय 15 वचन, तिथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही वॉज सिनलेस. त्यामध्ये पाप नव्हतं, येशू ख्रिस्तामध्ये पाप नव्हतं. योहानाचा 8वा अध्याय 46वं वचन, तिकडे येशू ख्रिस्त स्वतः लोकांना विचारतो, हा प्रश्न करतो, कॅन एनी ऑफ यू प्रूव्ह मी गिल्टी ऑफ सिन, की तुमच्यापैकी कोणी असं आहे का जो मला कुठल्या पापासाठी दोष लावू शकतो? येशू ख्रिस्त स्वतःविषयी एवढ्या खात्रीने सांगत होता की कोण आहे का जो माझ्याविषयी असं प्रकट करेल की माझ्यात पाप आहे. त्यानंतर आपण प्रियाणू पाहतो मत्तईचा 27वा अध्याय 19वं वचन आणि योहानाचा 18वा अध्याय 38वं वचन, 19वा अध्याय 4 आणि 6, तिथे म्हटलेलं आहे की पिलात आणि त्याची पत्नी स्वतःने त्यांच्या मुखाने हे कबूल केलं की ह्याच्यात मला कुठलाही पाप, कुठलाही दोष आढळत नाही. खरोखरच प्रियानो, वारंवार बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं येशू ख्रिस्ताविषयी असं वर्णन केलं आहे की तो पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र होता आणि त्यामध्ये पाप आढळलं नाही. आणि म्हणूनच तर आपण पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं जीवन अर्पण केलं त्या वधस्तंभावर, त्यानंतर त्याला गाडलं गेलं आणि मग तो 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि त्यानंतर त्याच्या शिष्यांवर जेव्हा पवित्र आत्मा उतरून आला, हे त्याचे शिष्य जे त्याच्याबरोबर राहिलेले, जे त्याच्याबरोबर चालले, जेवले, बसले, उठले, ते शिष्य त्या येशू ख्रिस्ताचा संदेश जगभर घेऊन पसरवायला फिरले आणि त्याच्या संदेशासाठी ते मरणाला सुद्धा तयार झाले. का ते तयार झाले? प्रियानो, कोण एका पापी माणसासाठी मरेल? कोण एका वाईट करणाऱ्या, दुष्कर्म करणाऱ्या माणसासाठी आपलं जीवन अर्पण करेल? कोणी करणार नाही. परंतु त्यांनी येशू ख्रिस्ताचं जीवन अगदी जवळीकतेने पाहिलेलं आणि बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे येशू ख्रिस्त पूर्णपणे पापरहित होता, त्याच्यात पाप नव्हतं. कारण जर तुम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य आहात, मी जर येशू ख्रिस्ताची शिष्य आहे, तर आपल्याला देखील पापरहित जीवन जगायचं आहे आणि ते आपलं पहिलं पाचारण आहे की आपल्यात पाप नसावं. दुसरी गोष्ट आपण पाहतो की हा प्रभू येशू ख्रिस्त जर परमेश्वर आहे, जर देव आहे, तर निर्माण करण्याची शक्ती त्याच्यात असली पाहिजे. तो निर्माण करता असावा आणि ते सुद्धा प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं, बायबलमध्ये प्रकट होतं. बायबलमध्ये वारंवार म्हटलं, जसं उदाहरण आपण घेतलं योहानाचा 1ला अध्याय 1लं वचन आणि 3रं वचन, तिथे काय म्हटलंय, ऑल थिंग्स वर मेड बाय हिम, सगळं जे काही आहे, सारी सृष्टी जी आहे ती त्याच्याद्वारे निर्माण करण्यात आली. कलसीचं 1 पत्र 16वं वचन म्हणतं, फॉर बाय हिम, दॅट इज थ्रू जीसस क्राइस्ट वर ऑल थिंग्स क्रिएटेड, की येशू ख्रिस्ताद्वारेच सगळ्या गोष्टी निर्माण करण्यात आल्या. 2 कोरिंथीकराचं पत्र 5वा अध्याय 17 वचन, तिकडे काय म्हटलंय की जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो एक नवी निर्मिती आहे, एक नवी सृष्टी आहे. प्रियानो, येशू ख्रिस्ताविषयी असं म्हटलेलं आहे की सारे काही त्याच्याद्वारे निर्माण करण्यात आले.
आता हे झालं फक्त शब्दात प्रकट झालंय, परंतु पुढे जाऊन आपण पाहतो की त्याने काही असे चमत्कार केले, काही असे घटना अशा घडल्या ज्या सुद्धा प्रकट करतात की खरोखरच हा निर्माण करता देव असावा. आपण इथे काही उदाहरणं पाहूया. आपल्याला पाहायला मिळतं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने त्या काना गावी त्या पाण्याचा दाखरस केला. हे कसं काय घडलं? तो फक्त बोलला आणि त्या पाण्याचा दाखरच झाला. प्रियानो, हे निर्माणकर्त्या परमेश्वराची शक्ती असल्याशिवाय हे होऊ शकतं का? कारण पाण्याचा दाखरस करावा म्हणजे आधी शेतात तिकडे आपल्याला द्राक्ष पिकवावी लागतील. त्यानंतर ते सगळं प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्या द्राक्षाला दाखरस करण्यासाठी दुसरी क्रिया करायची असते. परंतु तिथे आपल्याला पाहायला मिळतं त्या चमत्कारामध्ये ताबडतोब येशू ख्रिस्ताच्या शब्दावर पाण्याचा दाखरस झालेला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की 5 भाकऱ्या आणि 2 मासे 5,000 लोकांनी खाल्ले आणि त्यानंतर वरती 12 टोपल्या उरल्या. दुसऱ्या ठिकाणी 4,000 लोकांच्या मध्ये तर तसाच चमत्कार घडला. प्रियानो, हा निर्माण करता परमेश्वर जर हे नाही करू शकणार तर दुसरं कोण? त्याच्याद्वारेच हे संभव आहे. त्या 5 भाकऱ्या, निव्वळ भाकऱ्या 5,000 लोकांना पुरल्या आणि ते 2 मासे, कधी कधी मला विचार पडतो कुठले मासे असतील काय माहिती. बोंबील मासा, सुरमई मासा, बांगडा आहे, कुठला मासा माहिती नाही. एवढे 5,000 लोकांना पुरला म्हणजे तो काय मासा असेल आणि नक्की तो चमत्कार घडला तरी कसा? परंतु नक्कीच तिकडे निर्माणकर्त्या परमेश्वराचं सामर्थ्य होतं प्रियानो, आणि ते सामर्थ्य आज देखील कार्य करतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताच्या मागे अनेक कुष्ठरोगी आले आणि त्या कुष्ठरोग्यांना त्यांनी बरं केलं. प्रियानो, कुष्ठरोगी म्हणजे चामडी झिजते, शरीराचे अंग झिजतात, बोटं पाय सगळे झिजतात आणि झिजून ती एवढी एवढीशी होतात. मला आठवतं मी लहान असताना आमच्या तिकडे ते कुष्ठरोगी पैसे मागत यायचे आणि त्यांना बघून खूप, त्यांची दशा बघून खूप वाईट वाटायचं. परंतु या निर्माणकर्त्या परमेश्वराने त्यांच्यावर दया केली आणि त्यांना बरं केलं आणि त्यांची बोटं, त्यांचे हात, त्यांची चामडी जशी होती तशीच्या तशी ती परत झाली. येशू ख्रिस्ताची निर्माण करण्याची शक्ती त्या चमत्कारांमध्ये प्रकट झाली. प्रियानो, येशू ख्रिस्ताने आंधळ्यांना बरं केलं, आंधळ्यांना दृष्टी दिली. जे त्याच्याकडे आले, ज्यांनी त्याला हाक मारली, त्या आंधळ्यांना त्याने दृष्टी दिली, ते पाहू लागले. ही कोणाची शक्ती असेल? निर्माण करता परमेश्वर नाही तर तो दुसरा कोण? त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काही लोक, काही मित्र त्याच्या मित्राला, पक्षघात झालेल्या मित्राला बाजेवर टाकून घेऊन आले, छतावरनं खाली सोडलं येशू ख्रिस्तासमोर आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुझे पाप क्षमा झाले. ताबडतोब तो उठून उभा राहिला. प्रियानो, तो बरा झाला. प्रियानो, फक्त शब्दात प्रकट झालेलं नाही आहे की येशू ख्रिस्त देव आहे, येशू ख्रिस्त निर्माण करता आहे, तर त्याचे चमत्कार सुद्धा ते सिद्ध करतात की परमेश्वर देव जो पुण्य, जो पवित्र, जो पापरहित आहे, तो निर्माण करता आहे. त्याच्यात निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे, त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रकट होतं. सर्वात मोठी गोष्ट तर आपण पाहायला मिळतं, तो मेलेला लाजर जो त्या कबरेत होता, 4 दिवस तो कबरेत होता. कसा वास येत होता असेल, कसं काय त्याचं देह असेल मला माहिती नाही, परंतु येशू ख्रिस्ताने म्हटलं लाजर बाहेर ये. तो मेलेला लाजर जिवंत झाला, तो उठला आणि त्या कबरेतून बाहेर आला, तो जिवंत झाला. प्रियानो, त्या गावात आनंद पसरला. येशू ख्रिस्तामध्ये निर्माण करणारं सामर्थ्य आहे. प्रियानो, आज ही गोष्ट जेव्हा आपण शिकतोय, आपल्याला हे जाणून येऊ दे की देवासाठी, येशू ख्रिस्तासाठी कुठली गोष्ट अशक्य नाही. तो केवळ असाच साधारण कोणी नाही, तर तो खरा परमेश्वर जो देहधारी झाला आणि या जिवंतांच्या भूमीमध्ये तो प्रकट झाला. आणि त्या येशू ख्रिस्ताने देवाची ओळख तुम्हाला आणि मला करून दिली आहे. मित्रांनो, या सेशनमध्ये आपण फक्त 2 गुण पाहिलेत. पुढच्या भागात आपण उरलेले भाग पाहूया, उरलेले गुण पाहूया. काय पाहिलं? पहिली गोष्ट, येशू ख्रिस्त जर देव आहे तर तो पापरहित असावा आणि तो पापरहित होता. दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्त जर देव आहे तर तो निर्माण करता असावा, निर्माण करण्याची शक्ती त्याच्यात असावी आणि ती शक्ती त्याच्यात होती आणि ती वचनात प्रकट होते आणि ती त्याने केलेल्या चमत्कारात सुद्धा ती प्रकट होते.
ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवूया. तो देव आहे. तो देव तुमची स्थिती, माझी स्थिती बदलण्यास सामर्थ्यशाली आहे. आपल्यामधील कुठलं अंग, कुठलं काही दुखणं, कुठलं काही त्रास असेल तर ते बरं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव केवळ बाहेरून नव्हे तर खऱ्या अर्थाने आपल्या हृदयातून, अंतःकरणातून त्याला आपल्या जीवनात स्थान देऊन तो येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव आपण साजरा करूया. प्रियानो, तो त्या गोठ्यातला बाळ नाही, तर तो पुनरुस्थित ख्रिस्त आहे. मेलेल्यातून जिवंत झालेला, विजयी, सामर्थी, पापावर जय पावलेला, शैतानावर विजय पावलेला तो जिवंत आणि पुनरुस्थित प्रभू येशू ख्रिस्त आहे. गोठ्यात त्याला शोधायला जाऊ नका. स्वर्गात विराजमान तो आहे. तो विजयी आहे आणि तो तुमची आणि माझी वाट पाहत आहे. देव तुम्हा सर्वांचं सहाय्य करो. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा आपल्या सगळ्यांना ह्या प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण देव. आमेन. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता येशूची. सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता येशूची, येशूची, येशूची.